18वा आणि 18 अध्यायामध्ये जे मुख्य संन्यास आहे जो भगवंतानं अर्जुनाच्या निमित्तानं प्रत्येक जीवाला, प्रत्येक बुद्धीला ब्रह्मरूपता, सुखरूपता जी दिली ती म्हणजे या ओवीतून आत्मसाक्षात्कार होण्याची रीत. ज्या ठिकाणी देवबुद्धी नाश पावते, या श्रवणाने मन त्या विसरात विलीन होत आणि जीव बुद्धीला त्या सुखाची अनुभूती करून देते. ज्ञानेश्वरी जिथं फक्त केवळ सुखाचा अनुभव, तिथे चिन्मात्र दुःख, चिन्मात्र सुख, केवळ सुखाची अनुभूती ही परमस्थिती. ही परमस्थिती या श्रवणाच्या माध्यमातून आणि वेदाच्या सान्निध्यातून आपल्या तपाच्या ऐश्वर्यातून, ही तप आहे. श्रवण म्हणजे तप आहे, नाम म्हणजे जप आहे आणि मोक्ष म्हणजे आपलं स्वरूप आहे. आपल्या स्वरूपाला आपण प्राप्त होणं त्याचं नाव ज्ञान आणि देहाकडे बुद्धी राहणं त्याचं नाव अज्ञान. पण अज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय आपण सतत ऐकतो. पण अज्ञान हे का तयार होतं, अज्ञान का कायम राहतं, ज्ञानापासून बुद्धी वंचित का होती? त्याचं एक कारण सांगितलं मौलीनं की ज्या कर्माचा संबंध आपण तयार करतो, कर्तृत्व धारण करतो आणि कर्माला न सोडता परमार्थ करतो, हा धोका आहे आपल्यासाठी. पण कर्माचा आणि आपला संबंध नाही हे आपल्याला माऊली समजवतात. न देहाचा संबंध, न कर्माचा संबंध, न पापपुण्याची उत्पत्ती, काही नसताना आपण पापाने पुण्य उत्पन्न करतो. सतत क्षणाक्षणाला तुमच्या कार्यातून पुण्य आणि पाप उत्पन्न होत. का बरं उत्पन्न होतं पाप आणि पुण्य? त्याचं एकच कारण आहे, सतत देहभाव जिवंत ठेवला आपण आणि त्यामुळे होणार कर्म बुद्धीच्या संबंधानं होत आणि बुद्धीला रामाची ओळख नाही आणि रामाच्या ऐक्य तिला माहित नाही, देहातून ती भिन्न नाही आणि तिला ज्ञान नाही. केवळ ज्ञानात येते बुद्धी. म्हणून झालेल्या कर्माचा संबंध आणि पाप पुण्य उत्पत्ती ही आपल्या आयुष्याची रीती. म्हणजे आपण पाप आणि पुण्य उत्पन्न करतो, मग जन्मून मरेस तर एका देहात नाही, एका जन्मात नाही, नाना जन्मात, नाना देहात, नाना योनीत, फक्त पाप पुण्याचा भोग भोगण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा उरतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा वासनेकडे जातो. हे माहितच नाही आपल्याला. का वासना उत्पन्न होती, का कर्म बुद्धीत नांदत, का करता बनता अंतःकरण, का करता बनायचं? आपण आकर्तायत ना, मग आकर्ताच राहणार. कर्माला ज्ञानानं वृत्ती पाहते, ती जीवनमुक्त होती, कर्माला सोडून देते, पाप पुण्याची आशा बंद होती, अज्ञानाची निवृत्ती होती आणि स्वरूप स्थिती प्रगट होती. परमात्मा हृदयामध्ये प्रगट होतो आणि कर्माचा बाध होतो. अबाधित भगवंत प्रगट होतो आणि अंतःकरणाचा नाम बुद्धीचा तिथं ऐक्य होत
तेव्हा कर्माचा संबंध जातो, तो मोक्ष हातात संत देतो. तेव्हा हा ग्रंथ पावन होतो आणि सिद्धता तयार होती आणि साध्याची ओळख होऊन साधना प्रद्रप होती. कर्मातून बुद्धी बाहेर येते. कर्माला सोडती बुद्धी. कोणी पिसी बघा, कर्मातून बुद्धी अलग होती. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे. बोलणं सोपं आहे का? मी बोलले आणि तुम्ही ऐकलं, पण बुद्धीने त्या कर्माला टाकलं नाही, देहभाव सोडला नाही, अंतःकरण पवित्र झालं नाही, बोधाला त्याला पकडलं नाही, वेदाकडे ते गेलं नाही आणि कर्माला त्यानं सोडलं नाही, तोपर्यंत ते भगवंताला प्राप्त झालं नाही. हेच कळत नाही ना आपल्याला की मी कर्माचा करताय की कर्माला सोडायलो का कर्माला पाहायलो का कर्मातून बाहेर यायलो. हेच मूर्खांना कळत नाही आपल्याला. असं मूर्खपणात आयुष्य बर्बाद केलं, पाप पुण्याला उत्पन्न केलं, स्वर्ग नरक तयार केले, देहाचा संबंध वाढवला, मोहाचा पूर आला, आयुष्याचा नाश झाला. अविद्या म्हणते त्याला, ज्ञान म्हणतात मोहाचा पूरच. मोहाचा आणि विनाकारण माणूस अहंकार करत, विनाकारण डोर डोर कुरकुर. मस्त स्वस्थितीमध्ये राहणं, कर्माला सोडाना, बंधन तोडाना, अहंभाव काढावा, मोह झाडावा, कर्मातून बाहेर यावं, बुद्धीला परम पदावर न्यावं, श्रवणाचं फल भोगावं आणि संसाराला त्यागून मग परमा त्या मोक्षाचं सुख काय असतं ते त्याच्या संग रंगावं आपण. नात्याचं रंगन, कोणाचं भंगन काय की काय सगळं घाण. काय देते नातं? काय देत नाही, देऊ शकत नाही नातं प्रेम. सध्याच तर नाहीच नाही, लिहून ठेवायचं. फक्त नाटक आहे, नातं म्हणजे नाटक. बरोबर नाही? नातं त्याच आहे आपलं, त्याच्याशी संबंध आहे आपला परमात्म्याशी, परमपित्याशी. तो आत आहे आत्मरूपानं. त्याचा संबंध सोडला आणि हे जोडले, हे बिनकामी चित्र जोडले. जोडले की नाही? केव्हाच आहे. तू कोणाचीस? तुझ्यात कोण आहे? जिवंत अहंभाव ठेवतो आपण, जिवंत ठेवतो अहंभाव. अहंभाव सोडा आणि मी कोण हे समजून सांगा बुद्धीला, मनाला. तू देह नाहीस, देहाचा संबंध नाही आणि देहाचा संबंधी तू नाहीस. अलिप्त भाव जागा असावा, वैराग्यात बुद्धीने नांदावं, विवेकाला वाढवावं, ज्ञानात रंगावं, श्रवणात रमावं, वेदाचं सुख भोगावं, आत्मसुख. खुशाल व्यवहार करावं, मनुष्य तर करा की, आम्ही कुठं नाही म्हणलं. पण त्याला ओळखून, त्याला जाणून, त्याला प्रगट करून, त्याच्यामध्ये मनाला एक करून खुशाल परमा संसार करा. पट्टा लागत नाही, पण त्याचं देणं न घेणं काही.
जमत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं ज्ञान ओळीची गुण आणि स्वतःची जाणीवीत राहा. आपल्या देहात राहिल्यापेक्षा बरं आहे. सुख दुःख तुम्ही पागल डोकं होतं. शुगर जवळ येते, बीपी वाढत जाते, डबा हातात येतो. कळाला का नाही? डबा हो माऊली. गोळ्यात लावायचं, अध्यात्माकडे राहायचं, मनाला शिकवायचं, अज्ञानाला सोडायचं, संताकडे जगायचं, त्यांच्या बोधात नांदायचं, वेदाकडे थांबायचं, स्वरूपाला भोगायचं, वृत्तीतून निघायचं, मोहाला त्यागायचं, आत्मरंगात रंगायचं, अनुभवाला चाखायचं, जगाला फेकायचं जगाला. जे नाही ते जगत ते फेकलेलं बरं, आणि जे आहे ते स्वरूप भोगलेलं बरं. हो माऊली. नाही ते फेकायचं. शिवजी मरुस्तर वजी वाघ आडवाचे. परमार्थ कधी करायचा? बघताय केला ना खड्डे गेला. काय बघलंय आमचं? विशाल संसार करायचा मरुस्तर. काय मायाचा बाजार आहे, काय माया नाचवते बोटावर आणि आपण नाचतो तारावर. पण कळतं का आपण मायाच्या आधी पण नाचतो. ती खेटर मारती, आपण खातो. ती बांधून टाकती, घेतो. झोडपून मारती, मा सहन करतो. का? बापरे, खरंच माऊली किती करते ती. म्हणून 18 अध्यायामध्ये ती संपत्ती मरून जाते, जीव तरून जातो, स्वरूपानं उडून जातो, परमात्मा बुद्धीमध्ये प्रगट होतो, तेव्हा तो महात्मा बनतो. हे श्रवणाचं फळ आहे, हे ओळीचं फळ आहे, हे ज्ञानाचं महत्व आहे. हे अज्ञान नष्ट करण्याचा आदेश आहे. अविद्येला संपवण्यासाठी मनुष्य योनी आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतःकरण आहे. संतांच्या संगतीसाठी जीवन आहे. मी कोण करण्यासाठी श्वास आहे. आणि महात्म्याला सुखाचा अनुभव खास आहे. मी कोण करण्यासाठी श्वास खर्चावे. संसारात जाऊन मातीत जाऊन काय त्या संसारात सगळे विष. काय बुडते माणूस, काय कुत्र्यासारखं मर 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 मर. न खायला वेळ, न प्यायला वेळ, न संपत्ती भोगायला वेळ. ती बैतरी डागेली घालून नाचती. त्या माणसाला तर काय नाही. बिचारा अंगठी बी घालत नाही, निघतच. उठलं की निघत. ती आम्हाला संसाराची ऐक ना. एकाची या हेही असो लोकाची या. रहाटे होता अगदी या. कोण काम सवती या अंगाने. सूर्य उगवतो. रहाटे म्हणजे व्यवहार सुरू होतो जगाचा. पण सूर्याच्या प्रकाशात व्यवहार होतो. सूर्यामुळे व्यवहार होतो. पण कोणता त्रास सूर्याला होतो? कोणता व्यवहार सूर्य करतो? कोणताच नाही. कोणता त्रास सूर्याला होतो कामाचा? नाही. त्याच्या प्रकाशात रहाटी व्यवहार होतो. पण सूर्याला कुठलाही त्रास होत नाही. कर्माचा क्लेश नाही. त्याच्यामुळेच कर्म होत व्यवहार. पण त्याला त्याचं काय देणं नाही. तसं आत्म्याच्या संबंधानच प्रकृतीच्या मुळे कर्म होत. पण त्या
आत्म्याला त्या कर्माचा संबंध नाही. आत्मयसी कर्मसी नाही. दृष्टांत हो माऊली. ही लोकांची राहटी होता अभया, सगळ्या लोकाचा जगाचा राहटी म्हणजे होतो. कोण काम सवती अंगाने, त्या सूर्याच्या अंगाला कोणतं काम चिटकलं? कोणतंच नाही. चिटकलं का? काहीच नाही, त्याला काहीच माहितही नाही. अंग आहे तैसे तस सिद्धांत भगवंत बोली, सिद्धांत गटून दिला. ऐका, तैसे 5 हेतू मिळणी, ज्या कर्माला 5 हेतू कारण आहे ते एकत्र येतात आणि कार्य बनतं. ते हेतू तुला मी सांगतो आणि त्यामुळे कार्य बनतं. तू ऐक. तैसे 5 हेतू मिळणी, पाचेही हे करणी, पाचेची हे करणी. या 5 कारणामुळं ते कार्य बनतं. ते 5 कारण तुला मी सांगतो. तिचे कर्मलताची लावणी आत्मासीना. हे 5 हेतू कर्मरूपाची वेळ उत्पन्न करतात. हे 5 हेतू तुला मी सांगतो. कर्मरूपाची वेळ कसा वाढतो? 3 मजल्यावर जातो ना, तसा कर्म वाढत 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 जातो. त्याला वेल म्हणले, वेल. आणि हे कोण करतो? 5 हेतू त्याला. आणि ते तुला मी सांगणार आहे. कर्म हेतूची लावणी. काय शब्द सुंदर आहेत माऊलीचे, पण टच व्हावं हृदयाला आणि बुद्धीला मनाला. आपल्याला होत नाही, माती होत नाही. मरणांतीच भरलेला संसार, व्यवहार, अहंकार, ऐकायचं, वाचायचं, सोडायचं. असं नाही करायचं. त्याला चित्त देऊन टाकायचं. परमार्थाशी चित्त एक करायचं आणि देहाला, संसाराला हे देऊन टाकायचा. देह कर बाबा, राबत्या संसारात. मन नाही द्यायचं संसाराला. मन नाही, चित्त नाही, बुद्धी नाही, हे द्यायचं. हे भांड जड कर, खुशाल संसार, काही बिघडत नाही. पण ह्याच्या संग जर मन गेलं संसारात तर आयुष्य पाणी पाणी झालं. शब्द दोन्ही कळाले की नाही अजून? त्या घराला देऊन टाकायचे. ते तुमचं नाही, ते राबव, त्याचं प्रारब्ध आहे. ते संपवायचं. अज्ञान मुळा सगळं टाकायचं. व्यवहार करताना बुद्धीला व्यवहारात नाही ठेवायचं. देहाचा संबंध नाही करायचा. कर्मात नाही शिरायचं. आणि भगवंतापासून चित्ताला दूर नाही करायचं. त्याला श्रवण म्हणायचं. आनंद होत माऊली, खरंच आहे माऊली. त्याला काय ठेवायचं? सांभाळ सांभाळ सांभाळ. आणलंय भाड्यानं, वापरायचं. शेवटी लोक काय करायचं करते. तुम्हाला काय चिंता बी नाही. तुम्हाला तर काय करायचं नाही ना. पुन्हा ना आंघोळ घालायची, ना माळ घालायची, ना साडी घालायची. काय करायचं? काहीच नाही. बांधून घ्यायचं. मनाला व्यवहारात का सोडायचं? बुद्धीला कुरकुर का करायचं? मनाला विकारात का ठेवायचं? व्यवहाराला का सोडायचं? निर्व्यवहार का नाही बनायचं? आत्मरूपाशी का रंगायचं नाही? भगवंताला का बघायचं नाही? ईश्वरासोबत का खेळायचं नाही? त्या भगवंताचं ऐक्य का भोगायचं नाही? हे का भोगायचं? इथं हे शिकायचं. देहातून निघायचं, कर्माला सोडायचं, वैराग्यात नांदायचं, भगवंताला बघायचं आणि अंतःकरण भगवंतात मिसळून टाकायचं आणि खुशाल नांदायचं. राम राम बाई. ज्या भगवंताचा स्पर्श भोगते हृदय, तो स्पर्श म्हणजे मोक्ष. तो स्पर्श म्हणजे आत्मानुभूती. तो स्पर्श म्हणजे ज्ञानाची स्थिती.
मन विठ्ठल झालं, विठ्ठलाकडे गेलं, त्याचं नाव ज्ञान. साधी भाषा आहे बेटा. मन देहाकडे आलं, त्याचं नाव अज्ञान. साधी शब्द आहेत आमचे, कठीण काहीच नाही. तुमचा संसार विष आहे, ते तुम्ही पचवता, तिथे नाचता. इथे नाचा ना, नाचावर अनुवादात. तिथे तर वाणी बंद पडती. आम्हाला येत नाही, संसार कमी कर ना मग परमार्थ येत असतो. अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं. तेव्हा माहित्याचा फोन आला तर त्यांना मग सकाळी माहित्याने बोलले, पाचेही एक कारणी तिचे कर्म लताची लावणी आत्मासी ना. पाच तुझ्या कर्माचा हेतू, कर्माची लावणी त्यावेळी तयार करतात. त्या कर्माहून आत्मा अगदी भिन्न असतो. कर्माचा आणि त्या परमात्म्याचा काही संबंध नसतो. कर्माचा आणि पाच कारणाचा संबंध असतो. ते तुला मी पाच कारण सांगणार आहे, अर्जुना तू ऐकून घे आणि त्या कर्मातून बुद्धीला बाहेर ने. असं भगवंताचा त्या ओळीतून अर्जुनाला बोध आहे. हो माऊली, खूप छान बोल आहे. आत्मासी ना. आता आता याची वेगळाडी पाचही विवंचू गाभरी, तू कोणी घेतली मोती जैसी. आता याचे वेगळाडी हे पाचही विवंचू गाभरी. हे कर्माला लागणारे पाच हेतू कारण वेगळे वेगळे आहेत. ते कसे आहेत ते तुला मी सांगतो. ते तू कोणी घेतली मोती जैसी. जसं मोती पारखून घेतो आणि त्याला मग दाम देतो, तसे हे कारण समजून घे आणि मोक्ष हातात घे. किती छान प्रयास माऊली, बापरे अप्रतिम. खरंच मोती पारखून दाम देतो, तसं हे कारण समजून मोक्ष हातात घे. किती सुंदर, बाप किती छान प्रयास होता माऊली. कधी कळत नाही हो असं. खूपच सुंदर मा. हे माऊली म्हणजे सुखाचा सागर आहे मा. ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर. अशा अभंग म्हणायचे माझ्या बायका. भजन पण संपले आता, अभंग विसरायला. त्या चातुर्मास मध्ये भजन भजन सगळं पाठ करणारे, वारी चातुर्मास द्वादश पंक्ती भजन एकादश सट करणारे रे बाबा. काय उपयोग नाही, विसरून चालले भजन. लय सुंदर बायका म्हणायचं आमच्या, मी रंगून जायची. मस्त टाळावर भजन, स्वरात तालात वेधून व्हायचं. सागर आहे माझा ज्ञाना. सागराचं पाणी मोजता येत नाही, तसं आत्मसुख त्याची किंमतच करता येत नाही. ते भक्त भोगता येत. मौली देतात साधकाला. काय देतात? आत्मसुख. साधकाचा माय बाप दरुषणे हारे ताप. सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्याती पिका वर्णियेने गीतीची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण म्हणजे ज्ञानोबा आहे. काय भावार्थ लावायचं लावून द्या.
हो माऊली. खूप सुंदर. ज्ञानेश्वरी काय आहे ते भयानक आहे. ह्याच्यावर बोललो आम्ही रात्री मॅडम मी, आणि अज्ञान पण हरण मग नंतर बोलू. माझी करता अधिष्ठानम तथा कर्ता करणं तथा करणं च पृथक्विदं विविधां च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमं दैवं चैवात्र पंचमं. हे 5 कारण आहेत ना, ते कर्माला हेतू आहेत. त्यामुळं कार्य सिद्ध होत, तुझ्यामुळे नाही. तू म्हणतो मी कार्य करताय, तू नाही. पण त्या कार्याला उत्पन्न करणार आणि कर्म होणार जे कारण आहे ते तुला मी सांगतो. त्याला कोण अधिष्ठान आहे, 5 कारण कोण आहेत? हा देह पहिलं कारण आहे, अधिष्ठान रूपान. ऐका अर्जुना, अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक्विदाम. बघा, हे शरीरचे अधिष्ठान रूपानं त्या प्रकृतीच्या माध्यमातून जे कार्य घडतं आणि तो करता हे कर्माचं पहिलं कारण आहे. ऐका, अधिष्ठानम तथा कर्ता पहिलं कारण त्या कर्माला करता आहे. तथा कर्ता करणं च पृथक्विदं विविधां च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमं. या देहातले नाना इंद्रिये, इंद्रियाची हालचाल, त्याच्याकडून केलेला व्यवहार, त्याच्या संबंधाने झालेलं कर्म, तो त्याहून भिन्न कसा कसा आहेस नाना ते तुला मी सांगणार आहे. पण पहिलं कारण कर्माला करता. बघा, तथा करता करणंच, कर्ण म्हणजे काय आहे ना. आता ऐका, अजून थोडासा भाग राहिला आपल्याला. स्थान तथा करता करणंच पृथक्विदाम. हे जे अधिष्ठानी कर्माला प्रथम मध्ये वेगवेगळे कारण येतं, ते कोणते कोणते? ते सर्व हे पहिलं कारण आहे. त्याच्यामध्ये जो करता आहे ते पहिले. मग शरीरामध्ये इंद्रिय येत, इंद्रियाचे देवता आहेत, त्याचे विषय आहेत, आणि त्या इंद्रियाचा समुदाय आहे, आणि त्यांचं एकत्र येणे आणि मग कार्य होणे. पण तू इंद्रिय बी नाहीस, त्याच्या देवता बी नाही, त्या इंद्रियाचे विषय बी नाही, आणि त्याचा समुदाय म्हणून कर्म होत ते पण तू नाही. कर्म तू भिन्न नाहीस. ते कोणते विषय आहेत, ते कोणचे इंद्रिय येत, त्या कोणच्या देवता आहेत, त्यांच्यामुळे एकत्र समुदाय होतो आणि कार्याला आरंभ होतो, कर्म तयार होत. करतेपणा तू कर्माला धरतोस, मला का धरत नाही रे? माझ्याकडे का येत नाही? तू कर्माकडे का जातो रे अर्जुना? कर्माचं तरी 5 हेतू इथं: शरीर, कर्ता, इंद्रिये, त्याचे विषय, त्याचे देवता. हे सगळं समूह पृथक्विदम, हे वेगळे वेगळे पार्ट, हे सगळे एकत्र येतात, कर्म होत, प्रकृतीतून हे सगळं उत्पन्न होत. हे प्रकृती अधिष्ठान आहे, त्यात मध्ये बसलेले इंद्रिय येत, त्याचे ते विषय येत, त्या इंद्रियाच्या विषयाच्या देवता आहेत, आणि मग कर्म होतंय. हे सगळं समुदाय कर्माला कारण आहे, तो नाही. श्लोक पाठ करतो, श्लोकाचा भावार्थ खुलला का? बुद्धीला ते समजलं का? कर्म बाजूला गेलं का? काय माथे दगड झालं का? काय नाही, नुसता दूरपणा. मी वाचली गीता, वाचू नको, नीट वाचूच नको. तू गीतेला हातच नको, नुसला ताप तुझा त्या गीतेला, वनवास नको हात. तेवढे पवित्र तू अपवित्र, नुसते वाचते कोरडी राम राम आणि उच्चार करते. तर भावार्थ हृदयात फुलावा आणि मन डुलावं, अज्ञान संपावं आणि ज्ञान श्लोकातून घ्यावं, आणि तिथं आपण थांबावं. त्याला वाचलं म्हणावं, पूर्ण आनंद घ्यावं. तो
घालतात, थैमान घालतात आणि मन हसतं, तेव्हा आनंद होतो. नुसता आनंद म्हणून होत नसतं. होतो नुसता नाही. जसं साखर खाल्ल्यावर वाचतो. मग श्लोकात भगवंत काय बोलले, मनाला काय कळालं, मन कसं बाहेर कर्मातून आलं, तर त्या श्लोकाचा आनंद आहे ना, गीतेचं फल आहे ना, हृदयाचा आदर्श आहे ना, भगवंताचा स्पर्श आहे ना तिथं. जर गीता कळायचा स्पर्श आहे, नाही तर काय काय नाही, तर काहीच नाही माहिती. देहबुद्धी कायम, कर्माचा संबंध कायम, मोह कायम, अविद्या जिवंत. काय वाचून काय काय कळून सगळे, कळून सगळे वाचूनच कळतं. पण जर वाचून कळत नसेल तर ते वाचन नाही. डोकं दुखतं की आमचं, बघू बघू तुला अधिष्ठानंद वाचल्यामुळे भगवंतासाठीच कास, संसारासाठी. संसार पुन्हा होतच असत, ते हे करावं लागतं, पण ते होतच असत. लग्न होते, लेकरं होते, प्रपंच होते, ते मोठं होते, त्याला बायको येते, चट्ट होते. ते सहज होते. हो हो. लक्षणे ऐक पाच कारणे, तरी रे हे मी म्हणे पहिले येथ. अर्जुना, या कर्माचे 5 कारण आहेत. ऐक. पहिले देह मी म्हणे, या कर्माला जे आधार आहे ते देह. तरी देह हे मी म्हणे पहिले. भगवंत बोलले, अर्जुना हे 5 कारण आहेत ना, 5 कारणे. तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. भोगता येत तो भोग्येसी वसे भोगता येत. थोडस विषय किचकट आहे, तुम्हाला समजावून सांगते, नीट सांगते. खूप सुंदर विषय आहे, माझा भरपूर अभ्यास करायचा. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नवे. कळालं? ते नेविन जीवा सुख नवे. तुकोबाचं प्रमाण कधीच खोटं ठरत नाही, कधीच नाही. पण आपला तो एक संसार करून टाकलाय आपण. अधिष्ठान ऐसे म्हणजे पहिल्यांदा जे अधिष्ठान देह करताय ना, अधिष्ठान म्हणतो. इथूनच कर्माला उत्पत्ती आहे. या देहातूनच कर्म घडते. पण ह्या देहाच्या द्वारे कोण कोण कर्म करते हे तुला मी सांगतो. हे आते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते आत उद्देशे. याचा एकच उद्देश आहे, तो ऐक. जे तो भोग्येसी वसे भोगता येत. येथ स्व भोग्येसी वसे भोगता येत. जो परमात्मा आहे, जो जीव आहे, जो भोगता आहे, जो भोगाला घेतो. भोगता, भोग आणि भोग्य हा त्रिपुटीचा संबंधाने व्यवहार होतो, तो परमात्मा असतो. पण भोगता हा कर्माचा आहे, भोग हा त्या विषयाचा आहे, आणि तो इथं देहात थांबलेला असतो. नाना भोग भोगणारा तो परमात्माच असतो, आणि तो त्या कर्माचा संबंध करतो, कर्माचं फळ भोगतो आणि मला त्यागतो. तो भोग्येसी भोगता तो असे. भोग्येसी भोगता म्हणजे त्याचा भोग हा आणि भोगता परमात्मा आणि भोग्य विषय दोघं एकत्र असतात. आणि देहामध्ये अंतःकरणामध्ये त्या भोगासाठी ती वृत्ती जिवंत असते. मला जाणण्यासाठी साधक असतील, साधना असती, धर्माची प्राप्ती असती आणि या विषयाची प्राप्ती असती. तो भोगता असतो आणि आम्हाला जाणता असतो. जाणणारा साधक असतो आणि भोगता हा विकारी असतो. विकारामुळे पाप होतं, पापामुळे कर्माकडे मन जातं, कर्मामुळे पाप पुण्य उत्पन्न होतं आणि तुम्हाला मन सोडून देतं आणि वासनेत जातं. तो भोगता होतो आणि भोग्य विषयाचा भोग घेतो, पण माझा भोग सुटल्या जातो. आणि आनंदाचा भोग
म्हणजे आत्मत्वाचा संबंध, विषयाचा भोग म्हणजे वृत्तीचा संबंध. तो अविद्या पाठीमाग असती, देहाचा संबंध असतो, कर्ता भाव जिवंत असतो आणि वृत्ती विषयाकडे असती. भोक्ता भाव तिचा जिवंत असतो, भोग हा तिचा विषय असतो, ती विषयाकडे जाती. भोक्ता आणि विषय एकत्र येतो तेव्हा तिथं मी नसतो. पण जेव्हा ती विषयाला सोडती, भोक्तेपणा सुटतो, अकर्ता भाव येतो, कर्म बाजूला जातो, त्याला त्या बुद्धीला माझा स्पर्श होतो, तर अभोक्ता होतो. विषयाकडे गेले की भोक्ता. पांडुरंग आहे एकेले पाप भोगायचे. नेटवा नेटवा प्रपंच करावा आणि पाणी सोडावं, परमार्थात यावं, अज्ञान जावं. अज्ञानच जावं परमार्थात आल्यावर. प्रपंच करावं तर चितकूच नाही, परमार्थ यावं अज्ञान राहूच नाही. जगताला पाहावं भ्रम होऊच नाही, संताकडे जावं मोक्ष सोडूच नाही. ग्रंथाला बघावं आणि जाणीवेने उडावं. त्याच्या भावांना कधीच नाही. ही संपत्ती लुटा आणि विठ्ठलाला भेटा. ही संपत्ती लुटा आणि विठ्ठलाला भेटा, नाहीतर काय खरंय. मग काय खरं नाही. शेवटी पोत्र आयुष्याच. आधी मात्र मग पोत्र आणि पाणी टाकताना गोत्र. पाना राहिलं ते का जगतात, ते का गेलं का पुढे वरी देवाकडे नाही जाते, घराभोवती फिरते. माझं घर, माझा सोना डब्बा, माझं दुकान, येत पुन्हा वापस. मग त्याला पाणी द्यायचं. आधी मात्र, पुन्हा पोत्र आणि मग गोत्र. म्हणजे ते याचे उद्देशे जे स्व भोग्यसी वसे भोगता येत. कोण बघा आपले आपले येत भोगासही तो भोगता होतो आणि कर्माचा संबंध करून कर्माला जाणतो. मला कुठं जाणतो, कर्मात रमतो, कार्याकडे जातो, मला सोडून देतो. भोगतासही भोग्यासही भोगता या देहामध्ये एकत्र येतो. पण जेव्हा ज्ञान आत जात, भोक्तृत्व आणि भोग्य बाजूला जात, निर्विकार स्थिती होती. कर्माला मन सोडून देत आणि मन माझ्यात विघरून जात, तेव्हा आत्मलाभ होतो आणि कर्माचा भिन्न भाव जागा होतो. कर्म करताना करता भाव जिवंत होतो. कर्माला मन सोडून देत, पाप पुण्य बंद होत आणि मोक्ष हृदयात नांदतो. भगवंत बुद्धीमध्ये येतो. दोघांचं ऐक्य होत, जगताचं नातं जात. जगताचं नातं संपत. येणं जाणं हेच करावं आपण, दुसरं काहीच करू नये. आता ऐका पुढची गोळी घेऊ. इंद्रियाच्या दाहे हाती. दाहे म्हणजे 10 इंद्रियाचे. 10 इंद्रिय मध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्या साह्यानं कर्म होत असत. कसं होतं सांगते तुम्हाला सगळं. इंद्रियाच्या दाहे हाती जाचोनिया दिवो राती. जाचणी रात्रंदिवस हे करा ते करा ते करा ते करा ते करा. डोक्यात तेच, बुद्धीत तेच विचार, अंतःकरणात तीच वासना, इंद्रियाचा तोच व्यवहार, मनाचा तोच व्यापार. दिवस राती जाचोनिया दिवस राती. आणि दिवसा बी तेच जाचणी इंद्रियाला. हे करायचं ते करायचं. मन म्हणतं हे माझं, हे मला असं बोललं, ह्याच्यासाठी ते रडतं, ह्याला जोडतंय, ह्याला तोडतंय. किती कुटाने करते मन. किती जाचणी त्याला, त्या इंद्रियाला किती जाचणी आहे, मनाला किती बोचणी आहे, हृदयाला कशी टोचणी आहे. कळत का? काय माती कळत नाही. संसार करणारा हे कळत असत का? दगड हे कळत नसत. इकडे आले पावन झाले, पावन झाले तुम्ही लोक. घटत नाही ऐकायला, कुठंच नाही, कुठंच नाही. त्रिभुवनामध्ये एक एक गोविड राहिले आणि अविद्या सोन पाहिली.
बुद्धी ब्रह्मरूपाची राहिली, देहभावातून निघायली, भगवंताची प्राप्ती व्हायली, रामाची ओळख व्हायली, मनाला राम कळायला आहे. आधी जगत कळत होत, आधी देह कळत होता, आता देहभाव संपला, रामाचा संबंध आला आणि रामामध्ये मन थांबलं, मन अंतःकरण राम झालं, परमार्थाचं भान आलं, उदाहरण आलं, संताचं ज्ञान झालं, हृदयात ईश्वराची जाणीव झाली, देहाची जाणीव फेकून दिली. पाप पुण्य संपावं, वृत्तीनं कर्माला सोडावं, अभिमानाला संपवावं, मन ज्ञानात रंगावं, रामामध्ये बुद्धीनं थांबावं आणि आयुष्याचं धन जोडावं. ब्रह्मज्ञान हृदयात यावं, आत्मखून प्रगट व्हावी, देहबुद्धी निघून जावी, आनंदाचा दिवस उगवावा आणि त्या आनंदाला आपण भोगावं, त्याला ब्रह्मानंद म्हणावं. तो आनंद ब्रह्मानंद असतो, तो इंद्रिय विषयावाचन असतो, तो ओघीतून प्रगट होतो, हृदयाच्या आत जातो आणि तो बुद्धीला प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी ब्रह्मपद तयार होतं, देवपद निघून जात, रामराज्य सुरू होतं. हे नातं ज्ञानेश्वरीचं असतं, बाकीचे नाते नसते तिथं खरकटे बरकटे. त्याच्या काय देतो कोण? कोण सुख देत? राबून घेते, तोडपून मारते, करडून बोलते, ओढून अंगावर येते. चाड आहे हाती जा सोनिया दिवो राती, सुख दुःखे प्रकृती जोड जती ती, सुख दुःखे प्रकृती जोड जती ती. हे प्रकृती आणि त्याच्यापासून बनलेली इंद्रिय, त्या इंद्रियाच्या ठिकाणी होणारा मायेचा द्वारे विकार आणि त्या विकारातून इंद्रियाची होणारी हालचाल आणि ती इंद्रिय जाणाऱ्या विषयाकडं, ते इंद्रिय त्याचे विषय, त्या वृत्तीमध्ये विकार आणि त्या दिगाचा एकत्र येणं मेळ, त्याला म्हणतात हा अविद्येचाच प्रकार. तो कसा आहे का? इंद्रिय म्हणजे डोळा, 5 ज्ञानेंद्रियामधला पहिला डोळा, दुसरं नाक, तिसरं जिव्हा, चौथी त्वचा, 5वं कान. शब्द स्पर्श रूप रस गंध. शब्द कानानं ऐकतो, स्पर्श त्वचेनं कळतो, रूप डोळ्यानं कळतं, स्पर्श शब्द स्पर्श रूप रस जिव्हेला समजतो आणि गंध नाकाला येतो. हे 5 ज्ञानेंद्रिय इथं वरी बसले आणि 4थं त्वचेला आलं. मग जेव्हा डोळा हा रूपाचा विषय भोगतो, डोळ्यानं रूप कळतं, पण डोळ्याची देवता सूर्यनारायण. प्रकाशामध्ये त्याला दिसतं, अंधारात दिसत नाही, म्हणून त्याची देवता सूर्यनारायण. आणि त्या नारायणाच्या देवतेमुळं त्या डोळ्याला त्या विषयाकडे जाता येतं आणि त्या रूपाला पाहता येतं आणि ते माझं आहे म्हणता येतं आणि त्या चेहऱ्याला भोगता येतं. हा भोग हा विकार आहे, वृत्तीमध्ये अज्ञान आहे, हृदयामध्ये त्या पदार्थाचा संबंध आहे, भगवंताचा संबंध नाहीये, विषयाचा संबंध आहे, वृत्तीत विकार आहे आणि इंद्रियाची हालचाल आहे, मायेची शक्ती आहे, भगवंताची प्राप्ती नाहीये. डोळा त्या रूपाला पाहतो, मुलगा मुलीला पाहतो, मला आवडली म्हणून करून घेतो, हा रूप विषय. डोळ्याचा विषय रूपाला पाहणं, मग ते जगाचं रूप, पदार्थाचं रूप, कुठलंही रूप, पण त्या रूप त्याचा विषय आणि त्याची देवता सूर्य. आता नाक सुगंध घेत, पण सुगंधाची देवता अश्विनी कुमारी. ती जर देवता असेल तर सुगंध येतो. ज्याला पॅरालिसिस झाला त्याला नाकावून वारं दिलं तर सुगंध जातो, कारण ती देवता नष्ट होती. कळाला? पॅरालिसिस तिथं रोग कोणता आहे? पॅरालिसिस. ती देवता निघून गेली. मग हा व्यवहार देवतेमुळं, इंद्रियामुळं, मायेच्या विकारामुळे घडला, तुझ्यामुळे घडला अर्जुना. बरं बोला, ऐका का? थांबा. इंद्रिय, ते इंद्रियानं त्या विषयाकडे जाणं, त्याला त्या देवतेचं साह्य घेणं नारायणाचं आणि तो विषय आवडणं आणि वृत्तीमध्ये विकार होणं, त्या पदार्थाचा मोह होणं, दोघाचा संबंध होणं, त्याला म्हणतात कार्य.
त्याला एवढे हेतू इथं इंद्रिय, त्याचे विषय, त्याची देवता, या विषयाचा संबंध, वृत्तीमध्ये विकार म्हणजे माया आणि दिसणारा पदार्थ आहे म्हणणं हा भ्रम, ह्याचा संगम म्हणजे कार्य, हे 5 हेतू येतात. तू नाही. कानाचा विषय शब्द, त्याची देवता दिशा, कुठून आला कान? छाया. कोण म्हणणार? इकडून आला आवाज. कोण बोलल्याकडे? इकडून आवाज आला. तिकडे कोण होते आणि त्याला बघते. म्हणून जेव्हा कानाला शब्द कळतो त्याची देवता दिशा आहे, मग व्यवहार होतो, मग कळणं होतं, मग कार्य होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी विषय आहे डोळा, ज्ञानेंद्रिय, कान, श्रवणेंद्रिय, जिव्हा, रसनेंद्रिय, त्वगेंद्रिय, त्वक इंद्रिय, त्याचे विषय काय करावं? ते भोगावया पुरुखा आन ठावची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाका बोलिजे देह, म्हणून अधिष्ठान भाका बोलिले देव. ह्या देहाच्या संबंधानं हा वृत्तीला तो विषय भोगता येतो. त्या भोगामुळं त्याला देहात आनंद होतो आणि त्याचा संबंध देहाशी असतो, म्हणून ह्या देहाला अधिष्ठान म्हटलंय. प्रगटतो आणि शिव ब्रह्म होतो. परमात्मा सेवक तो काय? 4 वेगाचा सार आहे, कितीचे भंडार आहे. अंतिम टप्पा जीव वाचायचा राहण्याचा. ज्ञानेश्वरी का सोपी वाटली काय? वाचायचं नाही सरकायचं, आयुष्य घातलं तर कम पडते. हे भजन आहे का? मंडळ निघून गेलं, पाठ केलं, निघालं. तसं नसतं ते. श्रवण ज्ञानाचा भोगावया पुरुखा, पुरुषाला तो विषय त्या वृत्तीच्या संबंधानं तो भोगायचा असला त्या पुरुषाला पुरुखा आन ठाईच नाही देखा, कुठलाच ठाव नाही ते विषय भोगणं. म्हणून अधिष्ठान भाका बोलिले देह, ह्या देहामध्ये अंतःकरणाच्या आत वृत्तीच्या साह्यानं वृत्ती बाहेर जाते, विषयाकडे जाते, विषयाच्या आकाराचे होऊन विकार होतो आणि त्याला भोगून ती पुन्हा वापस येते. आई मुलीकडे गेली, मुलीला भेटते, प्रेम करते, ती वापस येते. येते की नाही? कधी तर राहते आणि वापस यायला देहच आहे आणि वृत्तीला उत्पन्न व्हायला पण देहच आहे. म्हणून ह्या हेतूनं ह्या देहाला अधिष्ठान म्हटले. कुटुंब, घर, वस्तीचे हे कोणतं घर आहे भोगायला? हे 24 तत्वाचं घर आहे, लिंग आहे. कुणी 27 मानले, कुणी 24 मानले. हे सांगणारे तुम्हाला मी आता. हे 24 हे तत्वाचे ऐका, खूप छान मोदी. हे 24 आहे तत्वाचे, कुटुंब, घर, वस्तीचे. एखाद्या घरात 2 सुना, 4 लेकरं, सासू सासरे सगळं म्हणून कुटुंब होत. तसं ते 24 तत्वाचं कुटुंब होतं. त्याला लिंग देणार शब्द कसे वापरले माऊलीनं? 24 तत्वाचे कुटुंब या वस्तीचे. इथं काय राहतात? 24 तत्व आहे. कोणी 27 मानले लिंग देह, कोणी 24 मानले. त्याच्या देवता 3 सोडून दे. पंचदेह, ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचपुरा आणि 4 अंतःकरणाच्या वृत्त्या, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याच्या तुम्ही देवता पुढे घेतल्या, कोणी घेतल्या? आपल्या मनावर डिपेंड आहे. कोणी 27 तत्व घेतले, कोणी 24 तत्व घेतले. आणि सगळ्याचे म्हणून लिंग देह बनला. आणि त्या लिंग देहामध्ये मन बुद्धी आहे आणि ते मन त्या विषयाचा भोग घेत, बुद्धी निश्चय करते आणि मन त्या व्यवहाराकडे जातं. दोघांचं हे एकत्र नातं होतं, मग व्यवहार होतो आणि ते विषयाचा भोग होतो. बुद्धीला भ्रम होतो, बुद्धी विषयाकडे जाते, तिथं सुख म्हणते. पण जेव्हा विषयाचा वाद होतो, विषय भ्रम हे सिद्ध होतं, तेव्हा मन विषयातून बाहेर येतं, वृत्ती निर्विकार बनते, मध्ये बोध जातो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती सहज जाते. बोधाची शक्ती वृत्तीत येते, वृत्ती भगवंताकडे सहज जाते, परमात्म्याला पाहते, परमात्माच होती. ही ज्ञानाची रीती आणि मोक्षाची प्राप्ती, ही सद्गुरुनाथाची कृपेची स्थिती. ही वाची वाचा पुन्हा नाही, हे स्फुरण डबल मला सुद्धा येत नाही. म्हणून शब्द तुम्हाला खूप सोय आहे.
रेकॉर्डिंग आहे. आम्हाला पेन खरडावा लागत होता. मुंडकं खाली खरडून 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 अभ्यास करून 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 शेवट काय केला माहित. काही तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. तिथं बंध आणि मोक्ष यांचा गुंतागुंती झाली. गुंताडा सुटल्या जातो. या देहात, या चिंतनात, या ओळीत, या ज्ञानात, या माऊलीच्या बोधात, या वेदात हा बंध मोक्षाचा गुंतडा अलग होतो. गुंता निघून जातो. रस्ता साफ होतो. बोधाचा मार्ग येतो. वेद हृदयात येतो आणि वृत्ती राम होते. कशी होते ऐका. एवढं कळालं की नाही. तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्यांच्या विषय आणि 4 मुक्त्या अंतःकरणाच्या हे कुटुंब आहे सगळं. कुटुंबात कोण कोण राहते. पंचप्राण. त्या प्राणाचे ना प्राणापान समान उदान व्यान पुढे विस्तार आहे त्याचा. म्हणून सांगायला नाव प्राण समान अपान उदान व्यान. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध. पंचकर्मेंद्रिय वाक पाणी पाद उपास्त भूत 15. त्यांचे देवता 5 ज्ञानेंद्रियाचे 5 देवता घेतल्या 20 आणि 4 अंतःकरणाच्या वृत्त्या मन बुद्धी चित्त अहंकार 24. कळला का. 24 तत्वाचे कुटुंबाचे घर तत्वाचे. बघा हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे. इथे हे लोक वस्ती करतात. एवढे लोक. मग काय तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. मग त्या मनाला त्या बुद्धीच्या संबंधानं ज्या वेदाचा बोध कळतो तर तिथं बंध संपतो, मोक्ष प्रगटतो आणि हा गुंताडा निघून जातो. वेद हृदयात नांदतो, मन राम बनतो आणि जीवात्मा परमात्मा बनतो. तिथला गुंताडा सुटतो आणि बंध आटतो, मोक्ष प्रगटतो, विठ्ठल विठ्ठल बनतो आपण. राम राम माई. तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येत. म्हणजे काय. जेव्हा बंध असतो मनामध्ये तर संबंध असतो देहाचा वृत्तीमध्ये. जेव्हा मोक्ष प्रगट होतो वेदातून साधकाच्या हृदयामध्ये तेव्हा संबंध होतो वृत्तीचा परमेश्वराशी सहज हृदयामध्ये. तो संबंध भगवंताशी होतो. वृत्ती सुखाने नांदती, अज्ञानातून बाहेर येते, अविद्येची निवृत्ती होती, देहबुद्धी नाश पावती आणि आनंदाची ओळख होती. हृदयामध्ये त्या परमात्म्याची स्थिती प्रगट होती. तो आवरणातून भगवंत बाहेर येतो. अज्ञान आवरणाचा नाश होतो आणि बुद्धीचा भगवंताचा संगम होतो. त्याला मोक्ष नाव येतं. त्या हृदयात त्या अंतःकरणात हे गुंताडा सुटतो, बंधन जातं, मोक्ष हातात येतो. तो साधक साधू होतो, आनंदाच्या घरात जातो, स्वतःला स्वतः पाहतो, जीवनमुक्त होतो, वेदाचा रस्ता घेतो आणि देहातून भिन्न होतो, परमात्म्याशी अभिन्न होतो आणि देहभाव समाप्त होतो, आत्मभाव जागा होतो, वृत्तीचा बाध होतो, प्रमाता राम होतो आणि त्या ठिकाणी त्रिपुटीचा बाध होतो, स्वानंदाचा गाभा खोलतो आणि शिवाचा शिव होतो. तेव्हा इत तुटे गुंतडे बंद मोक्षाचे हे. अरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी